पंढरपुरात येणाऱ्या वारकरी विठ्ठल भक्तांसाठी एक आता आनंदाची बातमी आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आता स्वतःचं असं उपहारगृह हे भाविकांसाठी तयार केलं आहे। हेच ते उपहारगृह। या उपहारगृहात खरं तर आपण जाऊ। पंढरपूरच्या ज्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचं जे भक्तनिवास आहे, या भक्तनिवासामध्ये खरं तर हे उपहारगृह तयार करण्यात आलेले आहे। पूर्वी या ठिकाणी ठेकेदार पद्धतीने हे उपहारगृह चालवलं जात होतं, मात्र आता मंदिर समिती स्वतः चालवते। विशेष म्हणजे भाविकांसाठी अत्यंत अल्प दर खरं तर ठेवण्यात आलेत। पूर्वी जो 20 रुपयाला चहा होता तो आता 10 रुपयाला मिळतोय। 10 रुपयाला कॉफी आहे, 10 रुपयाला पाणी बॉटल आहे, 30 रुपयाला दूध आहे, पोहे उपमा शिरा हे 30 रुपयाला मिळतंय। इडली सांबार साबू खिचडी असेल हे 30 रुपयाला। विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी जे पूर्ण जेवण आहे ते अवघ्या 100 रुपयामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून भाविकांना इथं पुरवलं जात आहे। अत्यंत सेवाभाव आणि सेवार्थ पद्धतीनं खरं तर हे उपहारगृह प्रायोगिक तत्वावर चालवलं जातं आहे आणि याला खरं तर भाविकांचा प्रतिसाद मिळतो। आपल्यासोबत भाविक आहेत, मंदिरात आलाय, विठ्ठलाचं दर्शन घेत आहे आणि विठ्ठल मंदिराच्या वतीनं हे उपहारगृह चालवलं जातं। काय भावना वाटते? इथली काय सेवा चांगला आहे? खूप चांगली सेवा आहे आणि स्वच्छता आहे, टेस्ट चांगली आहे आणि रास्त किंमत आहे आणि इथं म्हणजे असं वाटत नाही हे भक्तनिवास पूर्वीची जी आम्ही कल्पना म्हणजे 10 वर्षापूर्वीचं पंढरपूर आणि आत्ताच्या पंढरपूरमध्ये खूप फरक झाला आहे। स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा आलेला आहे। खरं तर आपण पाहू शकतो की अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात असणारं हे उपहारगृह भाविकांच्या सेवेसाठी खरं तर इथं अविरतपणे सुरू राहणार आहे। येणाऱ्या आषाढी यात्रेमध्ये हे उपहारगृह भाविकांना अधिक लाभदायक ठरलं जाणार आहे। 100 रुपयात पोटभर जेवण दिलं जातं आहे। आपण हीच ती 100 रुपयाची थाळी जी आहे, ज्यामध्ये भाजी असेल, आमटी असेल, डाळ असेल, भात असेल, चपाती, चटणी आणि त्याचबरोबर विठ्ठलाचा प्रसादरूपी गोड शिरा देखील या थाळीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं हे जे उपहारगृह आहे ते भाविकांना अधिकची चांगली सुविधा देऊन खिशाला परवडेल असं विठोबानंतरचा पोटोबा करण्यात अधिक फलदायी ठरू शकतं। संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।